आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे। गरिबी का आली या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी कधीतरी शोधावं। आंदोलन कधीपासून कसं सुरू आहे? हे बघा, आम्ही निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल, पण आम्ही मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही आहोत, काउंटर आंदोलन देणार नाही आहोत। आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ। आमचा पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे। येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहोत आणि गावगाड्यातल्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन व्यवस्थेला चॅलेंज करून नव्हे, आम्ही संविधान मानणारे आहोत। मंडल आयोग दिन ज्या दिवशी साजरा झाला महाराष्ट्रामध्ये 7 ऑगस्टला, त्या दिवशी जरांगेंनी ह्या मंडल आयोग कधी साजरा झाला, कुणी साजरा केला, का साजरा केला गेला, त्याला माहीत आहे का? जे आरक्षण मागायला निघालेत ना ते कुणी लागू केलं, त्या दिवशी हे काय करत होते? त्यामुळं हे आरक्षण मागणं वगैरे हा फारस आहे। आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे आणि या डावापासून महाराष्ट्रातल्या अर्ध्या ओबीसी लोकसंख्या असणाऱ्या बांधवांनी जागं झालं पाहिजे। त्यांना आरक्षणाचं पडलं नाही। तुमचं आरक्षण संपवणं, गावगाड्यामधल्या सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत हे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय, तेव्हा सावध डॅमेज केलं जातं आहे, संपवलं जातं आहे आणि हे घडत आलेलं आहे वेळोवेळी। पण आता त्याला तीव्र धार प्राप्त झालेली आहे आणि गावगाड्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्याची झळ पोचते। कोण टार्गेट करतंय महाराष्ट्राला माहिती आहे ना। नाव घ्यायचं काय कारण आहे? मी वेळोवेळी नाव घेतलेलं आहे। आमच्यातल्या मिरच्या नेहल्या, आमच्या खळ्यावर आलं, आमची वैरण नेली, नाव भीती? अरे मी भीत नाही। 350-400 किलोमीटर अंतर पार करून अंतरवली सराटीमध्ये येऊन उपोषण केलंय, भ्यायचं काय कारण? हां, आम्ही व्यवसाय केला, आम्ही गावगाड्यामध्ये सगळी कामं केली, पडेल ती कामं केली। आम्ही सामाजिक दुजाभाव वर्षानुवर्ष पेलला, त्याच्या रिप्रेझेंटेशनसाठी आरक्षण आहे राव। आणि आम्ही गरीब झालोय, गरिबीसाठी थोडंच आरक्षण आहे। गरिबी का आली या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी कधीतरी शोधावं आणि खेदानं नमूद करावं असं वाटतंय। प्रत्येक पक्षाचा नेता यावर बोलायला तयार नाही, हे वाईट आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी वाईट आहे। कोणच एकही नेता पुढे येऊन बोलायला तयार नाही की हा ओबीसींच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव होतोय, ओबीसी तळात गाडला जाईल, ओबीसीचं काहीही उरणार नाही। ओबीसीच्या बाजूनं दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये एकही नेता, बरं पुढारी बोलत नाहीत ती नाहीत, एकही साहित्यिक बोलायला तयार नाही, एकही विचारवंत बोलायला तयार नाही, एकही लेखक बोलायला तयार नाही, एकही सामाजिक शास्त्रज्ञ बोलायला तयार नाही, एकही सन्माननीय न्यायालयाचा रिटायर्ड जज बोलायला तयार नाही, एकही पत्रकार बोलायला तयार नाही, लेखक बोलायला तयार नाही। बरं झालं तुम्ही मला सांगितलं ते, पण माझा तुमच्यावर भरोसा आहे की माझा आवाज तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवताय। देवेंद्र फडणवीस